नमस्कार मित्रांनो, आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आपल्याला ECI सर्च करायचं आहे. ECI सर्च केल्यावर पहिलंच ॲप येईल ECI नेट, ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्या. ॲप ओपन केल्यावर आपल्याला सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिलाच पर्याय आहे, त्यावरून आपण आपला मतदान कार्ड नंबर भरून चेक करू शकतो. आपण पहिलाच ऑप्शन बघूया, एंटर युअर वोटर ID. तिथे तुमचा मतदान कार्ड नंबर भरून घ्या. मतदान कार्ड नंबर भरून झाल्यानंतर सर्च वरती क्लिक करा. तुमची माहिती येऊन जाईल. मतदार यादीमधील तुमचा सिरियल नंबर सुद्धा तुम्हाला दाखवेल काय आहे तो. जर तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर नसेल तर दुसरा पर्याय आहे सर्च बाय डिटेल, त्यावरून सुद्धा आपल्याला सर्च करता येते. त्या पर्यायावरून आपण सुद्धा बघूया. दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला आपली सर्व डिटेल भरायची आहे, ती भरून घ्या. मी भरून घेतलेली आहे. भरून झाल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे. बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये सुद्धा आपली माहिती आलेली आहे. आपल्या पोलिंग स्टेशनचं सुद्धा नाव आहे, आपण जिथे मतदान करायला जातो त्या जागेची डिटेल आहे तिथे. तिसऱ्या पर्यायावरून सुद्धा आपण करू शकतो, पण त्यासाठी आपला मोबाईल नंबर हा आपल्या मतदान कार्ड सोबत लिंक पाहिजे, तरच आपल्याला दाखवेल. तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या व सेंड OTP वरती क्लिक करा. आपल्या मोबाईलवरती OTP सेंड झालेला आहे. आपल्या मोबाईलवरती OTP आलेला आहे. आलेला OTP भरून आपल्याला सर्च वरती क्लिक करायचे आहे. तिसऱ्या पर्यायावरती सुद्धा आपली माहिती आलेली आहे, तुम्ही बघू शकता. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला खाली मेसेज दाखवेल, मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर. आपण त्या सर्व पर्यायावरून आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही ते चेक करू शकतो. धन्यवाद.